अगं हे आनंद अश्रू ह्या कांद्याचे नाही तर त्या नासक्या कांद्याचे आहेत. म्हणजे अगं त्या मदनला घरातून बाहेर काढलं ना, त्याच्या पाठोपाठ नंदाक्का पण घर सोडून गेल्या. काय? हे कसं शक्य आहे? अगं यावर माझाही विश्वास बसत नव्हता. जाताना कोणाला काही सांगून पण नाही गेल्या आणि जाताना ना भैयासाहेबांसाठी एक चिठ्ठी देऊन गेल्यात. पेपर्स, दागिने सगळं सगळं काही ठेवून गेल्यात. आज मी खूप खुश आहे श्रावणी, मी खूप खुश आहे. काकू काकू थांब थांब, मला काहीतरी गडबड वाटते. इतक्या सहजासहजी हार मानणारी आत्या नाही आणि ती सगळं मागे ठेवून गेली. ह्याचा अर्थ नक्कीच तिचा काहीतरी मोठा डाव आहे. हे बघ काकू, मला ना ही वादळापूर्वीची शांतता वाटते. हेच 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 अपेक्षित आहे. बाबांना पुन्हा एकदा त्या दोघांनी त्यांच्या जाळ्यात अडकवलंच असणार. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, मॅडीला पुन्हा घरामध्ये कसं येऊ दिलं? हे फक्त मी नंदाक्कासाठी केलंय. त्या सानिकानी याच्या विरोधात तक्रार केली नाही, पण याचा अर्थ असा होत नाही की मी त्याला पूर्णपणे माफ केलंय. शेवटची संधी याच्यासाठी. नंदाक्का समजून सांग त्याला, पुन्हा जर का अशी चूक झाली ना तर खरंच गोळी घालीन मी त्याला. हो विश्वंभर, तू काळजी करू नकोस, मी समजावीन त्याला.